नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाची माहिती 29 जूनची महत्त्वाची माहिती आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, जून खुशखबर आली. जूनच्या हप्त्याच्या संदर्भात खुशखबर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर, जूनच्या हप्त्याच्या संदर्भातची खुशखबर आलेली आहे. पाहू शकता बघा, थेट 3000 रुपये सुरू, थेट 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जून हप्त्याच्या संदर्भातची खुशखबर आलेली आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्याच्या संदर्भातची खुशखबर आली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. सोबतच बघा, 50,000 रुपयांचं कर्ज सुरू, 50,000 रुपयांचं जे काही कर्ज आहे त्याच्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका. पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जूनच्या हप्त्याच्या संदर्भात खुशखबर आली आहे, ती महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे मिळणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगणार आहे तुम्हाला. बघा, सगळं काही तुम्हाला सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. फक्त सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण पाहणार आहोत. लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच सगळं समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, नवीन अपडेट आलेली आहे. जून महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत. बघा, काही दिवस आता उरलेले आहेत. फक्त जर आज आपण पाहिलं तर 29 जून आहे, म्हणजेच फक्त एकच दिवस राहिलेला आहे जून महिना संपायला. तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, तरीही महिलांना पैसे अजून मिळालेले नाही आहेत. तर त्या पैशांच्या संदर्भाचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं. लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय गरजेची, अतिशय महत्त्वाची, म्हणून शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पैसे कधी मिळतील त्याचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचं चित्र दिसत आहे. बघा, निश्चितच तुमचा जो काय हप्ता आहे तो लांबणीवर जाणार आहे. परंतु एक महत्त्वाची अपडेट, बघा, महत्त्वाची सूचना तुम्हाला प्रवीण अहिरे म्हणजेच माझ्यातर्फे एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिली जाणार आहे. महत्त्वाची अपडेट म्हणण्यापेक्षा सर्वात मोठी खुशखबर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की तुमचा जो हप्ता आहे तो कधी मिळेल. तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत, पैसे मिळण्याची तयारी सुरू झाली आहे. तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत, त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता देणार आहे की हे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होतील. तर बघा, ते पण तुम्हाला पुढे समजणार आहे, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढची अपडेट बघा, जबरदस्त माहिती आहे. तर पाहू शकता बघा, पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या महिन्यात 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. पाहू शकता बघा, पुढच्या महिन्यात म्हणजेच काय तर जुलै महिना आता सुरू व्हायला फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. बघा, 30 जून आणि 30 जून संपला की लगेच 1 जुलै, म्हणजेच काय तर जुलै महिना आता सुरू होणार आहे. जुलै महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. का तर बघा, एक तर म्हणजे जूनचा हप्ता अजून आलेला नाही आहे आणि दुसरं म्हणजे जुलैचा हप्ता, जुलै महिना सुरू होतो आहे, जुलैचा हप्ता पण असायला पाहिजे. त्यामुळे दोन्ही हप्ते, जूनचे 1500 आणि जुलैचे 1500 असे दोघं मिळून 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. त्याचं महत्त्वाचं कारण काय तर 30 जूनपासून बघा, 30 जूनपासून म्हणजेच उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आहे. अधिवेशन जे ते सुरू होतं आहे, महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू होतं आहे आणि त्यामुळे अधिवेशनांमध्ये हा जो काही मुद्दा आहे तो जोरदार गाजणारच आहे. लाडक्या बहिणींना पैसे 1 महिना उशिरा मिळत आहेत, त्याच्या संदर्भातचा मुद्दा हा अधिवेशनात गाजू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना नक्कीच, निश्चितच दोन्ही हप्ते जे आहेत ते माननीय मंत्री महोदय असतील किंवा सरकार असेल ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात 3000 रुपये येऊ शकतात. सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी, तुम्हाला या महिन्यात 3000 रुपये खात्यात तुमचे जमा होऊ शकतात. आता पुढे बघा,
पुढच्या महिन्यात 3,000 रुपये जमा होणार बघा, म्हणजे जुलै महिन्यामध्ये. आता जुलै महिना जो आहे तो सुरू होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये येतील. तर लाडकी बहीण योजना जून जुलै इन्स्टॉलमेंट ऑफ 3,000 रुपीज कम टुगेदर. तर बघा दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे, निश्चितच झालेलं आहे. आज एकच दिवस आता जून महिना संपायला राहिलेला आहे, त्यामुळे जुलैमध्येच तुम्हाला जूनचा हप्ता मिळणार आहे, जवळपास निश्चितच आहे. पण कधी मिळणार, कोणती तारीख आहे, त्याचीच मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जूनचा पैसा आणि जुलैचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार, त्याचीच महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ. बघा आता जून महिना संपायला अवघे 2 दिवस उरलेले आहेत. बघा 29 आज आहे आणि उद्या 30 आहे, म्हणजेच 2च दिवस अवघे शिल्लक राहिलेले आहेत, बरोबर आहे. या 2 दिवसात जरी जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी 4-5 दिवसांचा कालावधी लागतोच. आपण जर पाहिलं तर महिला भगिनी किती आहेत बघा, 2 कोटी जवळपास 43 लाख महिला पात्र आहेत योजनेसाठी. 2 कोटी 43 लाख महिलांना पैसे वाटप होतात. आणि जर समजा पैसे जमा व्हायला आजही सुरुवात केली, आज जरी पैसे जमा करायला सुरुवात केली तरी देखील 2 दिवसात जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी सहज लागतो. 4 ते 5 दिवस सहज पैसे जमा व्हायला लागत असतात. त्यामुळे हा जो काही हप्ता आहे तो पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहेत. आता या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. बघा सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट की तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होतील त्याचीच महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर. सर्वात अगोदर एक महत्त्वाची अपडेट बघा, आपण आताच पाहिलं असेल महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागे घोषणा केलेली होती. एक महत्त्वाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामध्ये महिलांना 30,000 रुपये, 40,000 रुपये आणि 50,000 रुपये जे काही कर्ज आहे, म्हणजेच तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःचा लघुउद्योग सुरू करायचा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला 30,000, 40,000, 50,000 रुपयांचं जे काही कर्ज आहे ते बँकांमार्फत उपलब्ध करून देणार असल्याचा जो काही प्रस्ताव आहे तो शासनाच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं, बरोबर आहे. तर आता बघा तो जो काही प्रस्ताव आहे तो मुंबईमध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर बघा मुंबई थोडा मेट्रोपॉलिटन एरिया असल्यामुळे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं मेट्रो सिटी आहे आणि त्यामुळे पैसे पण जास्त लागतात. म्हणून तुम्हाला लाडक्या बहिणींना जर तुम्हाला लघुउद्योग सुरू करायचा असेल, बघा लघुउद्योग सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी 1,00,000 रुपयांचं, बघा 1,00,000 रुपयांचं तुम्हाला बिनव्याजी कर्ज, म्हणजेच काय तर 0% व्याजदराने बिनव्याजी कर्ज जे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. बिनव्याजाचं कर्ज, त्यामध्ये तुम्हाला 0% व्याजदर असणार आहे. ते तुम्हाला 1,00,000 रुपयांचं कर्ज जे ते कर्ज तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि त्यामधून तुम्ही स्वतःचा लघुउद्योग असेल, तुम्हाला जो काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सुरू करू शकतात आणि तुम्ही स्वतःचा आर्थिक सक्षमीकरण जे ते तुमचं होऊ शकतं. यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल, मोठा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे. तर ज्या कोणी महिला भगिनी असतील मुंबई भागात राहणाऱ्या त्या महिला भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, किंवा तुमचे कोणी नातेवाईक असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचे नातेवाईक मुंबई भागात आहेत का, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा होईल. त्यांना पण 1,00,000 रुपयांचं कर्ज त्या ठिकाणी शासनातर्फे उपलब्ध होईल आणि त्यामध्ये त्या महिला भगिनी स्वतःचा लघुउद्योग असेल किंवा महिला भगिनी समूह करून, म्हणजेच गट करून पण त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करू शकतात आणि तो जो काही व्यवसाय तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतात आणि स्वतः आर्थिक स्वावलंबन जे आहे ते महिला भगिनींचं होऊ शकतं. बघा 1,00,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे, ठीक आहे. आता या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. बघा कोणत्या दिवशी पैसे येतील, लाडकी बहीण योजनेत जून जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. बघा आता आपण जर पाहिलं तर आषाढी एकादश त्या ठिकाणी येते आणि आषाढी एकादशीच्या दिवशीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते. जर असे झाले तर 6 जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. बघा आता जर आपण पाहिलं तर 6 जुलै रोजी या ठिकाणी पैसे जमा केले जाऊ शकतात. पण जर रविवार असेल तर मग तुम्हाला पैसे एकतर अगोदर येतील, किंवा मग त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत, ठीक आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी की तुम्हाला आता पैसे जे ते येणार आहेत. सर्व महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.